नमस्कार मित्रांनो, परत मंथनच्या माध्यमातून चर्चा विमर्शासाठी परत भेटीला आलोय। सामाजिक प्रश्नात अनेक प्रश्न घुरपटतायत, अनेक प्रश्न समोर येत आहेत आणि अनेक प्रश्न थैमान मांडतायत। पण जे आपल्या नित्य आणि रोजच्या परिस्थितीशी झगडणारा प्रश्न असतो ना, तो प्रश्न म्हणजे एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ। आज जवळपास महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारताची जी रस्त्याची वाहतूक आणि लोकांसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून ज्या गोष्टीला पाहिलं जातं ना, ते म्हणजे एसटी महामंडळ। सर्वसामान्य माणसाला कमी दरामध्ये जास्तीत जास्त प्रवास कसा करता येईल याच्यासाठी दिलेली एक चांगली मुभा, चांगली परवानगी। परंतु मागील 2 वर्षापासून नव्हे तर मागील जवळपास याचा 10 वर्षाचा जर या महामंडळाचा कार्यकाल बघितला ना, तर खरंच डोळ्यातून पाणी येण्याची वेळ येते। लोककल्याणकारी योजना तुम्ही आखा, लोककल्याणकारी उपाय योजना तयार करा, सर्वसामान्य माणसाला सोयी देण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोग करा, पण लोकांचा जीव घेण्यासाठी तुम्ही प्रयोग करू नका, असाच मला या शासनाला सल्ला आहे। कारण मागच्या 2 वर्षापासूनचा जो कार्यकाल या महामंडळाशी उलटलाय ना, तो कार्यकाल खूप विचित्र आहे। आणि आता आषाढी एकादशी येते, या आषाढी एकादशीमध्ये या महामंडळाच्या नाकेनऊ येणार आहेत या सगळ्या व्यवस्थापन सांभाळताना। होय, मी बोलतोय त्या 50% आणि 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना दिलेला फुकटचा प्रवास या संदर्भात। आज जवळपास एसटी महामंडळाच्या कोणत्याही गाडीत तुम्ही प्रवास करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ती गाडी खचाखच भरलेली दिसेल। आज गाड्या जरी संख्या कमी आहे, संख्या त्या पद्धतीने वाढवलेल्या नाहीत, कर्मचारी वाढवलेले नाहीयेत, आहे तो नवा प्रकार त्यांनी समोर मांडलाय ना। आज पर्यायीने काय झालंय की ज्या प्रायव्हेट वाहनं, जे प्रायव्हेट टॅक्सीज, प्रायव्हेट बसेस ज्या चालत होत्या, त्या बसेस पूर्णपणे बंद पडल्या आहेत। आणि त्याच्यात महामंडळाचा व्यवस्थापन म्हणजे खिळखिळ व्यवस्थापन। कोणती गाडी कधी बंद पडेल, कोणती गाडी कशा पद्धतीने धावेल, आणि त्या शिवशाहीने तर कळस गाठलाय। कारण की लोकांच्या खिशाला फक्त चुना लावला जातोय, प्रवास मात्र शून्य। मग अशा दुर्दैवाच्या अवस्थेमध्ये जर एसटी महामंडळ, सर्वसामान्य माणसाला जोडणारं हे प्रवासी वाहतूक मंडळ जर तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला सवलती देण्यापेक्षा तुमच्या गैरसोयीत जास्त करत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल हे मित्रांनो सांगा। आज प्रत्येकाच्या घरी वयोवृद्ध माणसं आहेत, महिला आहेत, सगळ्या गोष्टीनं प्रत्येक घर समृद्ध आहे। परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी निघताना घरातून, आणि तुम्हाला जर ज्या कामासाठी जात असताना तुम्हाला त्या बसमध्ये जागा मिळाली नाही, किंवा त्या बसमध्ये तुम्हाला पैसे देऊन सुद्धा सुविधा मिळाली नाही, तर तुमची तळपायाची आणि मस्तकाला जाते। यामुळं मनात वेगवेगळ्या पद्धतीचे विचार येतात। मग एवढं सगळं करून आम्हाला शेवटी उभा टाकणे जाण्याची वेळ जी आलेली आहे ना, ती वेळ आलेली आहे या शासनाने केलेल्या कुचकामी धोरणामुळे। नियोजन करायचं नाही, कसल्या पद्धतीच्या उपाययोजना तयार करायच्या नाहीत, फक्त लोककल्याणकारी योजना घोषित करायच्या आणि या घोषित केलेल्या योजनांवर काय परिणाम होतील याचाही आढावा घ्यायचा। तशीच एक लोककल्याणकारी योजना या महामंडळाने आखली होती, ती म्हणजे प्रवाशांना कमी दरात पाणी, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पाणी मिळावं। जवळपास सर्व बस स्टँड मध्ये ज्या मिळणार ऑक्सिकूल या कंपनीचं पाणी आज सर्व बस स्टँड मध्ये विकलं जात आहे। महामंडळाने धोरण आखलं होतं की हे 15 रुपयाचं पाणी, ज्यामुळं पाणी हे प्रवाशांना मिळावं, परंतु आज त्या 15 रुपयाच्या जागी सर्रास पद्धतीने इथले हॉकर्स, डीलर्स किंवा कॅन्टीन चालक हे 20 रुपयाला बाटली प्रत्येक ठिकाणी विकली जाते। ह्याच्यातला 1 रुपया जो मिळतोय ना, तो महामंडळाला मिळतोय। त्यामुळे त्यांनी केलेल्या करारानुसार एसटी बसस्थानकामध्ये एकही दुसऱ्या कंपनीचं पाणी विकता येत नाही। मग अशा पद्धतीने लाचार करून टाकलेली ना, विळखून टाकलेली व्यवस्था जर आमच्या नशिबी येत असेल ना,
तर मग या व्यवस्थेचा काय उपयोग? आज जागोजागी नवीन सुसज्ज इमारती होण्यासाठी यांनी दिलेले कॉन्ट्रॅक्ट, त्यामुळे आज तर बस स्थानकाची अवस्था विचित्र झाली आणि त्याच्यावर मानाचा तुरा मिरवतात इथले कर्मचारी। आज कशाच पद्धतीनं या कर्मचाऱ्यांच्या जो भाव आहे, जो कर्मचाऱ्यांचा वागण्याचा तोल आहे ना, तो कसल्याच पद्धतीच्या या माणुसकीला धरून नाही। पण विभाग नियंत्रकाकडे जर एखादा विषय मांडला तर विभाग नियंत्रक तर त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण त्याच्या पुढची व्यवस्था ही एसटी म्हणजे तो वाहतूक नियंत्रक असतो, जो पूर्ण या वाहतुकीला नियंत्रण करत असतो आणि प्रवाशांना मार्गदर्शन करत असतो। त्यांची अवस्था तर ह्यांच्या विभाग नियंत्रकांपेक्षा मोठी आहे। कसल्याच पद्धतीचं व्यवस्थित मार्गदर्शन हे कधी त्या प्रवाशाला करत नाही। त्यामुळं प्रवासी हा नेहमी त्या बस स्टँड मध्ये गेल्यानंतर त्या चौकशी कक्षाकडे जाणं शक्यतो टाळतो, आजूबाजूच्या हॉकर्स किंवा आजूबाजूच्या लोकांकडून बसची माहिती काढण्याच्या प्रयत्न। मग या सगळ्या सुविधा आणि सर्व उपलब्ध आपल्याला जे केअर करण्यात आल्यात ना, त्याला काय उपयोग? नुसत्या खुर्च्या गरम करण्यासाठी? आज जर विभाग नियंत्रकाला जर या गोष्टीची जर तुम्हाला शाश्वती नसेल आणि या धोरणात्मक निर्णयाला जर त्या विभाग नियंत्रकाला जर जाता येत नसेल ना, तर त्या विभाग नियंत्रकापेक्षा एखादा चांगला त्याला एक केंद्रीकरण करा आणि त्याची नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही त्याची अंमलबजावणी। कारण आज जवळपास सगळ्याच गोष्टीमध्ये बघितलं ना, तर ज्या ठिकाणी गाड्यांची गरज नाही त्या ठिकाणी वाहतूक हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या ठिकाणी गाड्यांची खऱ्या प्रमाणात आवश्यकता आहे ना, त्या ठिकाणी फक्त शिथिलता आहे। महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीच्या ज्या नियोजनक आणि कुचकामी धोरणामुळे आज एसटी महामंडळ पूर्णपणे बदनाम होत आहे। त्या पुढचं अजून एक सगळ्यात मोठं म्हणजे या कॅन्टीन्सवर आणि या हॉकर्सच्या माध्यमातून विकला जाणारा माल, याच्यावर कसलंच नियंत्रण नाही। जे हॉकर्स विकतील तेच माल या महामंडळाच्या हॉकर्सच्या हातात, म्हणजे ज्यात जास्तीत जास्त मुनाफा आहे तोच माल या हॉकर्सच्या हातात असतो। त्यांच्यावर क्वालिटी कंट्रोल किंवा ब्रँडच्या संदर्भात कसलेही निर्बंध नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीसाठी हेळसांड करणारा जर महामंडळ ठरत असेल तर सर्वसामान्य माणसाला या महामंडळातून मिळतं काय, हाच मोठा प्रश्न। त्यामुळं जे कोणी वरिष्ठ अधिकारी हा व्हिडिओ बघत असतील, जे कोणी सर्वसामान्य लोक ही गोष्ट विचार करत असतील, बघत असतील, त्यांनी एकच विचार करावा की आपले हक्क आणि आपला उपाय कशा पद्धतीने करावा, यासाठी आता जोम धरण्याची गरज आहे। कारण की तुम्हाला खाजगी वाहतूक तुम्हाला परवडत नाहीये। आज मोठमोठ्या कंपन्या ज्या पद्धतीने धावतायत, मोठमोठ्या कंपन्याच्या ट्रॅव्हल्स ज्या पद्धतीने धावतायत, त्या कंपन्याच्या ट्रॅव्हल्स मध्ये पैसे देण्याची आपली ऐपत नाही। सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही लोककल्याणकारी योजना आखतायत ना, तर त्या कल्याणकारी योजनेच्या संदर्भातून ज्या काही तुम्हाला उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने त्याचे परिणाम आणि हे दोन्ही तपासणं गरजेचं आहे साहेब। त्यामुळे या परिस्थितीचा सर्वसामान्य माणसावर बर्डन देऊ नका आणि जो सुरळीत विषय आणि जो सहजपणे प्रवास होणार आहे त्याला गळचेपी करू नका, एवढीच विनंती। नमस्कार।